तर नमस्कार मंडळी. आजच्या ह्या व्हिडिओ ब्लॉगमध्ये आम्ही रांगणा किल्ल्याची ट्रिप करत आहोत. रांगणा किल्ला हा प्रसिद्ध गड म्हणून ओळखला जातो आणि कोल्हापूरच्या शेवटचा किल्ला म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जवळचा हा किल्ला आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेला आणि सदाबहार हिरवी झाडे असणारा, जंगलाच्या मध्ये असणारा हा किल्ला. अगदी जंगल ट्रेक करून तुम्ही त्याला जाऊ शकता. तर ह्या रांगणा किल्ल्यावर एक छोटेखानी रांगणाई देवीचं मंदिर आहे, जिथे तुम्हाला ढाल तलवार घेतलेली एक मूर्ती दिसेल. त्याचबरोबर एक तलाव आणि तिथे जेवणासाठी मुलं बरीचशी येऊ शकतात. तिथे राहतात, मुलं ट्रेक करतात. आम्ही तेच काम केलं होतं. तिथे फक्त राहिलो नव्हतं, आम्ही जेवण केलं होतं आणि छानपैकी जेवून आम्ही बाकी रांगणा किल्ला फिरायसाठी गेलो होतो. तर इथले काही फोटोज आहेत माझ्या मित्रांसोबतचे माझे. आणि दुर्ग हा इतका सुंदर आहे ना, चहूबाजूंनी तटबंदी असली तरी थोडी पडलेलीच आहे, कारण हा खूप वर्षापूर्वीचा आहे. असं बोललं जातं की 12व्या शतकातला आहे. त्याच्यानंतर शिवाजी महाराजांना आवडता किल्ला होता आणि हा शेवटचा किल्ला असल्यामुळे शिवाजी महाराज इथे बऱ्याच वेळा येऊन गेले. आणि हा दुर्ग इतका सुंदर आहे ना, की तुम्ही जर सप्टेंबर-ऑक्टोबर या दरम्यान जर गेलात तर थोडासा चिखल वगैरे हा क्रॉस करावा लागतो. पण तुम्ही या थंडीच्या दिवसात गेलात तर अतिशय सुंदर आहे, कारण हा पूर्ण हिरवागार असतो. थोडी प्राण्यांची भीती आहे इथे, कारण रस्त्याला तुम्हाला बऱ्याच वेळा जंगली श्वापद दिसू शकतात. बऱ्याच वेळा गवे इकडल्या भागामध्ये भरपूर आहेत. सो त्याची थोडीशी काळजी घेऊन आपण ह्या ट्रेक करू शकता. हा जाण्यासाठी तुमच्या मित्र आणि परिवारासोबत सुद्धा हा चांगलाच आहे. फक्त सेफली जाऊन तुम्हाला यावं लागेल. इथे तुम्ही घाण करू नये, हे प्लास्टिक टाकू नये, ही नम्र विनंती. आम्हीही तेच केलं होतं. आम्ही प्लास्टिक बॅग्स घेऊन गेलो होतो. जे काही आमचं मटेरियल होतं आम्ही जेवल्यानंतरचं ते सगळं आम्ही रिटर्न घेऊन आलो होतो. आता ह्या ट्रेकमध्ये आम्हाला किंवा ह्या ट्रिपमध्ये आम्हाला इतका छान अनुभव झाला की किल्ल्याला जाणं, आम्ही बरेच वेळा किल्ले केलेत, पण हा किल्ला अतिशय सुंदर आहे आणि कोकण त्याच्या जस्ट समोर दिसतं तुम्हाला. तर त्याचबरोबर पाटगाव ह्या गावामध्ये आम्ही बऱ्याच वेळा, मधांचं गाव म्हटलं जातं, तिथलेही काही मंदिरे आम्ही फिरलो आणि मग घरी येण्याचा कार्यक्रम केला. तर हा दुर्ग बघण्यासाठी तुम्ही नक्की जा. त्याच्यासोबत काही फोटोज आहेत, काही व्हिडिओजही आहेत, ते नक्की पहा. हे माझे बरेचसे मित्र आहेत, आम्ही बालमित्र आहोत आणि हा आमचा बालमित्राचा चंपू नेहमीच फिरत असतो. तो बघा. थँक्यू व्हेरी मच फॉर द वॉचिंग. तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही नक्की सबस्क्राईब करा उन्हाळ दिवस ह्या चॅनेलला. हे यूट्यूबवर, इन्स्टावर दोन्हीकडे आहे आणि ह्या चॅनलमध्ये तुम्हाला बरीचशी माहिती मिळेल आपल्या गावची किंवा आसपासच्या एरियातली, त्याचबरोबर आमच्या काही मित्रांचीही. सो सबस्क्राईब करा आणि नक्कीच बघत राहा उन्हाळ दिवस. थँक्यू व्हेरी मच.